मी एवढंच सांगतो की आदरणीय पवार साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि सामान्य लोकांमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत असणारं सकारात्मक वातावरण, या सगळ्या गोष्टी बघता बरेच लोक आदरणीय पवार साहेबांच्या आणि सर्व आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. पण फक्त साहेबांचं एवढंच मत आहे की पहिलं प्राधान्य हे निष्ठावंताला दिलं जावं आणि त्या पद्धतीचा निर्णय पूर्णपणे आदरणीय पवार साहेब त्या बाबतीत घेतील. बरेच जण चर्चेत आहेत, पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं शेवटी हा निर्णय आदरणीय पवार साहेब तिथे घेणार आहेत. पण वातावरण हे महाविकास आघाडीला अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली ते लोक तसं बघितलं तर गेले 25-30 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्या लोकांना सुद्धा आज जर वाटत असेल की महाविकास आघाडी सरकार येते, त्याचा अर्थ महाविकास आघाडीच्या साठी असणारं वातावरण खूपच जास्त सकारात्मक आहे हे कुठेतरी सिद्ध होतं. सगळे जण अस्वस्थ आहे, ते निष्ठावंत तुम्ही म्हटलात, जे सगळे गेल्यानंतर पवार साहेबांबरोबर राहिले तर ते बरेच जण निष्ठावंत आहेत, ते अस्वस्थ झालेले आहेत या सगळ्या नावांच्या किंवा येणाऱ्या जुन्या राजकारण्यांमुळे त्यांची संधी हिरावली जाईल असं त्यांना वाटतं आणि अत्यंत गांभीर्याने अस्वस्थ आहेत. म्हणजे अनेक जणांनी पत्र दिली पवार साहेबांकडे राजकीय संन्यास घेण्यापर्यंतची, त्या निष्ठावंतांनी त्यांच्या सोबत केली. नाही, कसं असतं की कुणी लिहिलंय हे आपल्याला बघावं लागेल. काही लोक फक्त चर्चेमुळे नाराज असतील, त्यांना मला विनंती करायची, जोपर्यंत आदरणीय पवार साहेब निर्णय घेत नाहीत तोपर्यंत उगाच फक्त चर्चेमुळे कुणी नाराज होऊ नये. आणि जर पवार साहेबांनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असेल. त्यामुळे नाराज न होता आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे. पण शेवटी पवार साहेब जो कुठला निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना स्वीकारावा लागेल. त्याच्यामध्ये तो निर्णय घेत असताना मला विश्वास आहे की मेजॉरिटी नाही तर बहुतांश ठिकाणी पवार साहेब निष्ठावंताला नाराज करणार नाही. योगायोग बघा, या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी बसलोय आणि माझ्या शर्टचा रंग सुद्धा गणवेशाच्या कलरचा आहे. पण हा शर्ट माझा स्वतःचा आहे. मुख्यमंत्र्यांनी अजून सुद्धा मला गणवेश दिलेला नाही. अधिवेशनामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही मंत्री एखादं आश्वासन जेव्हा देतो तेव्हा ते आश्वासन हे पाळावं लागतं. आमदाराला दिलेलं आश्वासन मुख्यमंत्र्याला पाळता आलं नाही तर सामान्य गरिबांच्या मुला मुलींना जो गणवेश दिला गेला, जो द्यायला पाहिजे होता, तो अजून दिला गेला नाही. मग ते सुद्धा आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. गरिबांची थट्टा कुठेतरी केली जाते. जे काही कपडे जर तुम्ही बघितले तर एखाद फोटो जो मी ट्विट केला होता आणि दानवे साहेबांनी सुद्धा ट्विट केला होता, त्याच्यात म्हणजे कपड्याची ज्या पद्धतीने सिलाई व्हायला पाहिजे ती सुद्धा नीट झालेली नाही. म्हणजे वेडीवाकडी सिलाई तिथं झालेली आहे. म्हणजे या विधानसभेमध्ये जे महायुतीची परिस्थिती होणार आहे तशीच परिस्थिती आज या लहान मुलांच्या कपड्याची आहे. वर खाली कुठेतरी काहीतरी झालेलं आहे. मी जेव्हा तालुक्यात फिरतो, बाहेर फिरतो, लोकांशी बोलतो, साईज योग्य पद्धतीचे नाहीत, क्वालिटी नीट नाही. मी अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो की फक्त गुजरातच्या एका कंपनीला मदत व्हावी, त्यांच्याकडनं कापड घेता यावं, सेंट्रली हे टेंडर देता यावं. आणि काही नेत्यांनी फक्त याच्यातून काय केलं असेल तर मलिदा खाल्लेला आहे. त्यामुळे मलिदा खाल्ल्यासाठी गरिबाच्या मुला मुलींना अजूनपर्यंत ड्रेस पासून वंचित ठेवले आणि जे ड्रेस मिळाले ते अतिशय खराब क्वालिटीचे मिळालेले आणि फार चुकीच्या पद्धतीने सिलाई केलेले ते मिळालेले आहेत. त्यामुळे या सरकारला गरिबाच्या मुला मुलींच्या कपड्यावर सुद्धा मलिदा खायचं ही दुर्दैवी गोष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विजन कसं असलं पाहिजे महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या हिताचं असावं. महायुतीच्या बाबतीत बोलायला गेलं ते महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार करतायत. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे 2014 पासून आतापर्यंत बघितलं, महाविकास आघाडीचा काळ सोडला तर नवीन कंपन्या येणं सोडा, पण या राज्यातून अनेक कंपन्या गुजरातला जाताना आपण सर्वजण बघू शकतो. जी काही धोरणं केली जातात ते कुठेही विजन ठेवून केली जात नाही. शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीत, युवांना घेत नाहीत. महिला सुरक्षतेच्या बाबतीतली परिस्थिती या राज्यातली बघितली तर अतिशय हलाख्याची आहे.
त्यामुळे कोणालाही जर मुख्यमंत्री बनायचं असेल नाही तर सरकार कोणाचंही जर आणायचं असेल नाही तर यायचं असेल तर महाराष्ट्र धर्म जपण्याची जबाबदारी घेणारी लोक ती असावीत. महाराष्ट्राच्या हिताचा विचार हा लक्षात घ्यावा, ना की गुजरातचा, असं मला व्यक्तिगत वाटतं. तुमच्या कार्यकर्त्यांनी काल तुमच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री रोहितदादा पवार असे पोस्ट लिहिलेल्या होत्या, काही ठिकाणी होर्डिंग लागलेले होते. काल वाढदिवसामुळे फार उपलब्ध झाला नाही. तुमची स्वतःची अशी काही इच्छा आहे का मुख्यमंत्री व्हावं? मी एवढं सांगेल की आता कोण मुख्यमंत्री आणि कोण मंत्री हे विचार करण्यापेक्षा या महायुतीच्या सरकारला हद्दपार करायची वेळ आलेली आहे. महायुतीचे सर्व नेते आणि हे सरकार महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार करतात. भ्रष्टाचार 50,000 कोटीपेक्षा जास्त कोटीचा इथं झालेला आहे. त्यामुळे पदाचा विचार करण्यापेक्षा माझं व्यक्तिगत मत आहे, एक नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक आमदार म्हणून आणि महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून, की आज पदापेक्षा या राज्यातून महायुतीच्या सरकारला हद्दपार करण्याचा विचार हा नेत्यांनी केला पाहिजे, कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी असे काही पोस्टर लावलेले आहेत ते प्रेमापोटी लावलेले आहेत, त्यामुळे ते भावनिक असतात. पण पोस्टर लावलं म्हणून कोणाला कुठलं पद मिळलं असं कधी होत नसतं. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यामुळे महायुतीला हद्दपार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कष्ट करावे लागतील असं विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. ती फक्त चर्चाच आहे ना. एक आहे की आमच्या पक्षामध्ये कुठे गटत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रित आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचं सरकार परत कसं येणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. चर्चा अनेक असतात, त्या चर्चेवर आपण किती विश्वास ठेवायचा. त्यामुळे चर्चेवर विश्वास, नुसत्या चर्चेवर विश्वास न ठेवता लोकांना काय पाहिजे याच्यावर आमचं खरं लक्ष आहे. गिरीश महाजन त्याचबरोबर इंग्रजी जवळपास 33 कोटी रुपये निधी जो आहे तो सरकारने दिलाय. आम्हाला तर भेटत नाही. आता राज्य आरक्षण असताना आमदारांना निधी वाटतो. हे सरकार तुम्ही म्हणता तसं की खिरापत वाटण्यामध्ये माहीर असणारं सरकार आहे. गडकरी साहेब स्वतः म्हणतात की राज्यातलं हे जे सरकार आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी अडचणीत आलेलं आहे आणि सरकारमध्ये असणारे जे नेते जे काय बोलतायत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, हे गडकरी साहेब स्वतः कुठेतरी बोललेले आहेत. त्यामुळे हे जे काही अलोकेशन केलं जातंय त्याला निधी नाही. याच्यात 26,000 कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत. म्हणजे पूर्वी झालेल्या कामाचे 26,000 कोटी प्रलंबित आहेत. आता नवीन जी कामं या सरकारने मंजूर केलेली आहेत त्याचं 1 रुपयाचं काम सुद्धा तिथं होणार नाही. हे फक्त गाजर दाखवण्याचं काम या सरकारच्या मदतीने तिथं केलं जातंय आणि फक्त खिरापती वाटल्या जात आहेत. नमो योजना जी या राज्य सरकारने मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आणली होती, शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी, त्याच्यातला फक्त 1 हप्ता आला, बाकी कुठलाही हप्ता तिथं अजून पोहोचलेला नाही. त्याच्याच बरोबर काही जिल्ह्यांचे विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाहीत. त्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकान घ्या, नाहीतर डोल, आपण जे पेन्शन योजना असते वयस्कर माता भगिनींसाठी आणि वडीलधाऱ्यांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांश पैसा अजून आलेला आहे. बाल संगोपन योजना अशा महिलांसाठी काढली गेली आहे ज्या एकट्या आहेत, एकल आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी 2,500 रुपये दिले जातात. गेले 9 महिने ते 1 वर्ष अजून त्यांना तिथं पैसा पोहोचला नाही. त्यामुळे हे सरकार फक्त फुग्यासारखं फुगलेलं सरकार आहे, आश्वासन देत सुटलेलं आहे. म्हणजे आज सुद्धा कॅबिनेटमध्ये गायीसाठी काहीतरी त्यांनी योजना आणलेली, चांगली गोष्ट आहे. पण विषय एवढाच आहे की जेव्हा दुष्काळ होता त्याच गायी आणि बैल नाही तर जनावर असतील ज्यांना चारा मिळत नव्हता, प्यायला पाणी मिळत नव्हतं, याच्यासाठी कुठेतरी त्यांनी एक चाऱ्यासाठी योजना आणायला पाहिजे होती. ती त्यांनी न आणता पाऊस जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिली कुठली तरी छावणी त्यांनी सुरू केली. म्हणजे जेव्हा मदत पाहिजे तेव्हा तुम्ही देत नाही. आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून
तुम्ही विविध फक्त काहीतरी कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी जे काय तुम्ही करतात याच्यावर लोकांचा विश्वास आता राहिलेला नाही. म्हणून तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणाल की अनेक नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजितदादांचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत? तुमच्या कानावर राखणार नाही? बरेच जण संपर्कात आहेत, पण पवार साहेबांचं मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही, काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल. त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो. कारण ज्या लोकांनी विचार सोडला, ज्या लोकांनी साहेबांना सोडलं, ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण आहे. त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून तो निर्णय चुकू शकतो. त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्या बरोबर आहेतच. आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नेता मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठंतरी साहेबांचं मत झालेलं आहे. किती आमदारांना तुम्ही परत पाठवले? मी एवढं सांगेल की आता रणनीतीचा तो विषय झाला, त्यामुळे राजकीय काही गोष्टी बोलू शकतो आणि काही गोष्टी बोलता येत नाही. पण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीट मिळतील, जे दादांकडे आहेत, आता जे आपल्याकडे येतात, आणि फक्त दादांचे नाही भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय, कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणाकोणाला संधी दिली. आणि ज्या लोकांना मिळत नाही त्यांचा विषय लोकच तिथं संपवणार आहेत लोकशाहीच्या मध्ये. काल भाजप मतदारसंघामध्ये पवार साहेब असताना काही तरुणांनी मागणी केली. योजनेबद्दल वाद चालू आहे, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? कुठे? लाडकी बहीण योजना. मला असं कळालंय की कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पैशाचा अपव्यवहार हा लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे. नांदेड का कुठेतरी, ते थोडंसं आपल्याला बघावं लागेल. विषय एवढाच आहे की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही, पण लाडकी बहीण योजनेचा वापर तुम्ही फक्त राजकारणासाठी करणार असाल, जो महायुतीतले सर्व नेते करत आहेत, आणि त्याच्यातला तर एक 72 आमदार असं सुद्धा बोलला की आम्ही जुगाड केलाय लाडकी बहीण योजनेचा, कारण आम्हाला परत सत्तेत तिथे यायचंय. म्हणजे गरीबाला तुम्ही 1500 रुपये देता या महिलांना, आणि त्यांच्या गरिबीबद्दल तुम्ही काय उद्देशून बोलता की जुगाड केलाय फक्त सत्तेत येण्यासाठी. त्याचा अर्थ की सत्तेत आल्यानंतर ते येणार नाहीत, ते नक्कीच ती योजना बंद करतील. पण महाविकास आघाडी सरकार या योजनेमध्ये नक्कीच काहीतरी चांगले सकारात्मक बदल करून ही योजना बंद न करता त्याला अजून चांगली ताकद देतील. पण त्याच्याच बरोबर त्याच लाडक्या बहिणीच्या मुलाला मुलीला नोकरी मिळावी, शेतकऱ्याला चांगला हमीभाव मिळावा, जे काही मिडल क्लास नाहीतर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना बऱ्याच काही अडचणी आहेत, अशांना न्याय मिळावा, असंघटित क्षेत्राला न्याय मिळावा, यासाठी महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना सुरू ठेवून त्याच्यात चांगले काही बदल करून या सर्व विषयाकडे सुद्धा लक्ष देईल. आणि गुजरातचा विचार कमी करून महाराष्ट्राचा जास्त विचार हे महाविकास आघाडी करेल असा विश्वास लोकांमध्ये सुद्धा आहे आणि आम्ही सुद्धा तो व्यक्त करतो. अलीकडच्या एका सभेत म्हणाला की पवार साहेबांचं दोन दुवारे ठेवले आमदार किती झालं एक तर कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण भावनिक असतो आणि भावनेच्या भरामध्ये आम्ही आव्हान करत असतो. पण लोकांकडनं जो प्रतिसाद मिळतो, जेव्हा आम्ही म्हणतो की आदरणीय पवार साहेबांचं जेवढं वय तेवढे आमदार निवडून यावे, तर लोकांकडनं प्रतिसाद हा चांगला मिळतो. आता एवढं वय असताना सुद्धा युवांना लाजवेल असं पवार साहेबांचं काम आहे. म्हणजे आज अकलूजला, उद्या बारामतीला, परवा ते कुठेतरी कोकणात जातात, तिथून विदर्भात जातात, परत मराठवाड्यात येतात. म्हणजे कंटिन्युअसली साहेब हे फिरत आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं नक्कीच टार्गेट असेल की जास्तीत जास्त जागा या लढल्या जाव्या आणि जो काय आपला सक्सेस रेट आहे नाही तर स्ट्राईक रेट आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त निवडून यावेत. त्यामुळे आम्ही 85चं टार्गेट, कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी ते वाटाघाटीमध्ये ते सर्व इन्व्हॉल्ड आहेत, आम्ही त्याच्यामध्ये नाही, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून टार्गेट तरी नक्कीच मोठं घेऊन चाललेलो आहोत. फडणवीस साहेब काय करतात, ज्या गोष्टी त्यांना बोलता येत नाही यासाठी राजकीय दृष्टिकोनातून काही छोटे नेते त्यांनी पाळलेले आहेत आणि मग त्या पाळलेल्या नेत्यांकडनं ते काही वक्तव्य करून घेतात.
आणि ते खालच्या पातळीचं असतं. आणि हे पण नेते जे आहेत ते का वक्तव्य करतात, त्यांची अपेक्षा आहे लोकातून निवडून येता येत नसेल तर एमएलसी पद मिळावं, एखादं एमएलसी पद मिळावं तर एखादं मंडळ मिळावं, नाही तर मंत्रीपद मिळावं. म्हणजे नितेश भाऊ मंत्रिपदाची वाट बघता बघता फार टर्म संपली आणि महाविकास आघाडी आता परत येईल, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कदाचित अशी भावना झाली असेल की आता करायचं काय. त्यामुळे हे जे सगळे नेते 3-4 लोक आहेत ते फक्त वक्तव्य करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळून ठेवलेली आहेत. देवेंद्र साहेबांचा फोन येतो आणि हे राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला लागतात. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना कुठलीही जबाबदारी तिथं दिलेली नाही. आणि हे सगळे नेते सामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून काम न करणारे नेते आहेत. फक्त राजकीय दृष्टिकोनातून भोगण्यासाठी यांना ठेवलेलं आहे. दादा, तुमच्या मतदारसंघात काही पवार साहेब आले तर काही मुस्लिम मुलांनी गाडी अडवली, त्यांनी निवेदन दिलंय की अहिल्यानगरच्या ऐवजी पुन्हा अहमदनगर नावचे ते करावं. कोण करून नेमकं त्या मागणीचं काय झालं? विषय एवढाच आहे की पवार साहेब हे लोकातले नेते आहेत. त्यांची गाडी सुद्धा जर चालत असेल तर सामान्य लोकांनी हात केला तरी पवार साहेब तिथं गाडी थांबवतात. तिथं काही कार्यकर्त्यांनी 1-2 लोक होते, त्यांनी ती मागणी केली. साहेबांनी ते कागद घेतला. आता निर्णय काय घ्यायचा कसा द्यायला तो ऑलरेडी निर्णय तिथं झालेला आहे. पण शेवटी महत्वाचं काय की त्या लोकांचं साहेबांनी ऐकून घेतलं. त्यामुळे साहेब लोक नेते सहज साहेबांना म्हणलं जात नाही. जिथं कुठं लोकांना वाटतं की विषय सोडवायचा आहे, साहेब तिथं पुढे असतात, साहेब थांबतात, ऐकून घेतात. हीच तर पवार साहेबांची खासियत. साखर एमआयडीसीमधील 50 कंपन्या राज्यात गेल्या अशी माहिती होती. 30 कंपन्या या महाराष्ट्राला आणि पुण्याला सोडून दुसऱ्या राज्यात गेल्या, त्यातल्या बहुतांश गुजरातला गेलेल्या आहेत. ही बातमी 6 महिन्यापूर्वी आली होती आणि ती खरी होती. आता परत एकदा चाकण या भागातल्या 50 कंपन्या महाराष्ट्राला तिथं रामराम करून बाहेर जाण्याचा विचार करत आहेत आणि कदाचित त्यातला बहुतांश या गुजरातला जाते. म्हणजे मी तेच सांगतोय तुम्हाला, 14 पासून आतापर्यंत भाजपने काय केलं असेल, फक्त भ्रष्टाचार केलाय आणि राज्यातल्या कंपन्या ह्या गुजरातला जाव्यात का? कारण त्यांना काय करायचं असतं की गुजरातले नेते जे दिल्लीत बसले त्यांना खुश करायचं असतं. आणि या अनुषंगाने आपलं काय झालं असेल तर सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान तिथं झालेलं आहे. समृद्धी मार्ग याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 15-16 हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. आणि असं म्हणलं जातं त्यातून जो पैसा हा खाल्ला गेला तो सर्व पैसा हा गुजरातच्या भाजपच्या इलेक्शनला फंडिंगसाठी वापरला गेला. पुण्यामध्ये आपण आहोत, पुण्यामध्ये जी रिंग रोड आता तिथं होत आहे, 26,000 कोटीचं टेंडर तिथं घेतलं गेलं आहे. त्याची खरी किंमत ही कुठेतरी 18 का 19,000 कोटी. त्यात 6,000 कोटीचा मलिदा हा राज्यातल्या नेत्यांनी खाल्लेला आहे. आणि तो हा 6,000 कोटीचा मलिदा जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा आहे कशासाठी वापरला जाणार आहे, तर विधानसभेचं इलेक्शन जे आता येतंय त्यासाठी तिथं वापरलं जाईल. त्यामुळे काय चाललंय तर ह्या कंपन्या आणि हा सगळा भ्रष्टाचार याच्यामध्ये महाराष्ट्राचे हित आणि युवांचं हित, युवांना हाताला काम मिळावं हे कुठेही मनामध्ये ठेवून हे सरकार काम न करता स्वतःचे खिसे भरायचे आणि गुजरातचे नेते जे दिल्लीला बसले त्यांना खुश करायचे, एवढाच याच्या मागचा हेतू आहे असं मला वाटतं. याच्या पाठीमागे अजून एक कारण सांगितलं जातं की जिथे असेल वाहतुकीची कोंडी, जागेचा पुण्याचा आकडा अख्ख्या जगात 7वा नंबरला येतो ट्रॅफिकच्या बाबतीत. ट्रॅफिक हा मुद्दा आहेच, त्याच्याच बरोबर इतरही फार महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर हे सरकार कुठेही तिथं काम करत नाहीत. आणि त्याच्याच बरोबर जे काही इन्सेंटिव्ह द्यावं लागतं, आता जे सेमीकंडक्टर कंपन्या गुजरातला चालल्या त्यात केंद्र सरकार गुजरातसाठी इतके इन्सेंटिव्ह तिथं देते, पण महाराष्ट्रासाठी मात्र ते इन्सेंटिव्ह देताना दिसत नाही. त्यामुळे हे जे काही समीकरण आहे त्याच्या मागे खूप वेगळा खेळ आहे आणि त्या खेळाच्या मागे काय आहे, फक्त गुजरातचं हित आहे. गिरीश महाजन साहेबांनी हे वक्तव्य केलं. गिरीश महाजन साहेबांना मला एकच सांगायचं की तुमचा चिखलामध्ये मोटरसायकल चालवण्याचा व्हिडिओ फार फेमस झालेला आहे. आणि तसं जर बघितलं की राजकीय दृष्टिकोनातून कमळ जे आहे ते चिखलामध्ये खूप चांगलं फुलतं. तुम्ही मंत्री आहात राज्याचे, पण आता अडकून बसला आहात तुम्ही मतदारसंघामध्ये.
त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची तिथं संधी मिळणार नाही. पदाचा वापर मतदारसंघासाठी तुम्ही केलाच नाही. त्यामुळे जो चिखल तिथं झालेला आहे, एक तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महाजन साहेबांनी आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी राजकारणाचा चिखल केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चिखल तुमच्या मतदारसंघामध्ये खेळत राहा. राहिला पवार साहेबांच्या वक्तव्याचं जे काही मी अर्थ काढत आहे, एक तर पवार साहेब माझे मेंटर आहे. पवार साहेबांकडे बघून आम्ही सर्वजण काम करतो. एवढा मोठ्या व्यक्ती माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याबद्दल 4 चांगले शब्द जर बोलत असेल, त्यातून मी काय घेतो तर मी एक ऊर्जा घेतो आणि प्रेरणा घेतो. त्याच्या पलीकडे मी पदाच्या बाबतीत साहेब स्वतः म्हणलेलं, मी कधी पदाच्या बाबतीत हट्ट केला नाही. महाविकास आघाडी सरकार येणारच आहे. सरकार आल्यानंतर आपण पदाच्या बद्दल बोलू. पण आता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे तर महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करायचंय आणि महाराष्ट्राचा जो नंबर विकासाच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत आणि बऱ्याच काही गोष्टीच्या बाबतीत 1 नंबर होता, तो परत एकदा आम्हाला महाराष्ट्राला 1 नंबरला तिथं आणायचा आहे. तुमच्या संपर्कात भाजपाचे किती नेते? आता हे तुमच्या पक्षाचे ते अजित पवार गटाचे ते असतात, तुमचे दादीचे सहकारी. आता काय आहे की तुम्ही जर बघितलं तर कागल मधले जे नेते आहेत, जे समरजित गाडगे साहेब आहेत, त्यांचं कार्य त्या भागामध्ये खूप चांगलं आहे. ते तसे बघितले तर भाजपच्या संपर्कातले होते. ते आता कुठे आले आहेत तर ते आता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली काम करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी भाजपला तिथं फटका बसलेला आहे आणि मुश्रीफ साहेबांना तर 100% तिथं फटका बसणार आहे. असे काही लोक आहेत जे बऱ्यापैकी आपल्या संपर्कात आहेत. तर सगळं जर आता इथं सांगितलं तर मग राजकारणामध्ये राजनीती नाहीतर जे काही स्ट्रॅटेजी असते ती कुठंच राहणार नाही. त्यामुळे थोडस वाढ बघा, वाटाघाटी चालू आहेत सीटच्या बाबतीत. त्या जशा पूर्ण होतील तसे अनेक काही राजकीय चमत्कार आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. युवा वर्गाला आपण काय युवा वर्ग सुशिक्षित वर्गाला काय सुशिक्षित वर्गाला आपण द्यावं. ते पवार साहेब त्या बाबतीत सकारात्मक आहेत. तुम्ही जर बघितलं जी कुठली नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये बहुतांश युवा वर्ग आहे, नाहीतर नवीन चेहरे आहेत, भूतपूर्व चेहरे आहेत, काही निष्ठावंतांचे चेहरे आहेत. त्यामुळे जे काय आहे ते चांगलं चाललेलं आहे आणि पवार साहेब स्वतः त्या बाबतीत आपल्या सर्वांना पुढच्या काही दिवसांमध्ये खुलासा करतील, कोणाला सीट कुठलं मिळते आणि कसं मिळतं. सुप्रियाताई आज बोलताना म्हणाले की पुण्यात असे पालकमंत्री कधी झाले नाही, हे आमदार सोडत राजकारण करतात. अजित पवार सोडत राजकारण करतात असं वाटतं तुम्हाला? निधीच्या बाबतीत ते बोलतात. नाही, निधीच्या बाबतीत जर कुठं भेदभाव झाला असेल तर तशा प्रकारचा भेदभाव होणं हे योग्य नाही. कारण का पालकमंत्री म्हणून आपण सगळ्या मतदारसंघाला समान न्याय तिथं दिला पाहिजे. त्यामुळे सुप्रियाताईंचं जे वक्तव्य आहे ते निधीच्या बद्दल असेल आणि निधी जर असा असंतुलित असेल तर मला असं वाटतं की ते संतुलन कुठेतरी पालकमंत्र्यांनी नीट पद्धतीचं केलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुण्यामध्ये एकदा कर्नाटक घोरला पाहिजे. क्रिकेट पीवायसी ग्राउंड जिंकताना पहिला मॅचेस व्हायचे जिंकत फर्स्ट मध्ये, तसं आता होत नाही. एकदा 20 वर्षापूर्वी खूप मॅचेस व्हायचे, आता फार कमी झालं. क्रिकेटचं महत्व पूर्वीपासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आहेच. एखादी मोठी मॅच जर पीवायसी नाही तर अशा क्लबला आपण जर दिली तर तिथे येऊन मॅच बघण्यासाठी जी गैरसोय होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. पीवायसी पूर्वी तर बसण्याची व्यवस्था होती, आता तिथं नाहीये. त्यामुळे सगळ्यांचंच मत आहे, क्लबचं पण आणि डिस्ट्रिक्टचं पण, घेतली तर इंटरनॅशनल स्टेडियमला मॅच घेण्यात यावी. आता 2 इंटरनॅशनल मॅचेस, एक ऑक्टोबर मध्ये आणि एक नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण घेत आहोत. एक टेस्ट आहे आणि एक T20 आहे. त्यामुळे मला विश्वास आहे 35,000ची जी आपली कॅपॅसिटी आहे ती पूर्ण होईल. 35,000 लोक तिथं मॅच बघायला असतील. शेवटचा प्रश्न, वाडिया कॉलेजचं प्रकरण, त्याच्यात तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. एक तर कुठल्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेतली गेली पाहिजे. कोण याला जबाबदार आहे हे सुद्धा तिथं बघितलं पाहिजे. कॉलेजचं मॅनेजमेंट त्यांचं म्हणणं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या मुलांनी हे कृत्य केलं त्यांना कडक सजा नाही तर पनिशमेंट होणं पण तितकंच महत्वाचं आहे.
माझं अजून एक मत आहे की एखादी घटना घडते आणि त्या आरोपीला घेतलं जातं नाही तर एन्काउंटर केला जातो. एन्काउंटर केला म्हणजे विषय संपला असं होत नसतं. एखाद्याने चुकीचं कृत्य केलं त्याला फार कडक सजा झाली पाहिजे हे माझंही सुद्धा मत आहे. आणि लहान मुली नाही तर महिलांच्या बाबतीत कुणी अत्याचार करत असेल तर त्याला संपवलंच पाहिजे जे काही पद्धतीने असेल. पण त्याला रूल्स अँड रेग्युलेशन असतात. पण एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ही घटना घडत असेल तर मग एकाच महिलेवर असं झालंय का, एकाच लहान मुलीवर हे झालं आहे का, त्याच्याच बरोबर मॅनेजमेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही, लहान मुलींच्या बाबतीत तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हिडिओ कुठेतरी विकले जातात का, मुलींच्या बाबतीत सुद्धा असंच होतंय का, ह्याच्या आधी कधी झालंय का, पुढे होणार नाही याची शाश्वती काय, ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याची जरूरत आहे.